कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ दमलो बाबा। केक खा। हाँ आइए। अगं बघ। बस छान आहे। आशू डेकोरेशन भारी झालंय ना? ऑफ कोर्स भारी होणारच ना, आपण दोघांनी मिळून केलंय ते। आपण? हाँ हे बघ, तू आणि मी जर ते केलं नसतं ना तर ते अजिबात झालं नसतं एवढ्या कमी वेळात। हो खरं तर आपण केलंय। काका किती खुश होते ना? त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून मला असं झालं की आपण जे काही केलं ना घाई ते सगळं वर्थ आहे। मला तर त्या आधीच वाटलं। कधी? जेव्हा आपण दोघं मिळून डेकोरेशन करत होतो। तुला माहितीये मला ना एक गोष्ट जाणवली। काय? आपलं रिलेशन काही असलं जरी आधी आपण फ्रेंड्स होतो। तुला अजूनही वाटतं असं? हाँ म्हणजे बघ ना, आपली मैत्री अशीच झाली होती की छोट्या छोट्या गोष्टींनी मला मदत लागली तर तू मला मदत करणार, तुला मदत लागली तर मी तुला मदत करणार। याच तर गोष्टी आहेत। आशू तू मगाशी म्हणालास ना की आपण मिळून हे डेकोरेशन केलं। तुला सांगू का, मला ना आपण हा शब्दच खूप भारी फिलिंग देतोय। खूप छान वाटतंय। ऐक ना, आपण असंच छान राहूया ना। आपण मिळून एकत्र राहूया ना। आई देवदर्शनाला जाण्यापूर्वी तू ह्याच आशूला बघितलं होतंस का? आल्यापासून बघते मी, चांगलंच जमतंय दोघांचं। गेलाय आपला आशू, आपल्या हातातून कायमचा गेलाय। नाही आई, मला ना सहन होत नाहीये हे सगळं। माझ्याने काही घडणार नाही आता। तू प्लीज, तूच काहीतरी करू शकतेस। प्लीज काहीतरी कर। हे काय आहे? बैलगाडी। मी कधीच बसले नव्हते। हो का? हाँ एकदा बसूया आपण। तुम्हाला फक्त काय त्या गाडीला आधी बैल आणायला लागतील ना, ते जोडले की मग बसता येईल। ते काय आहे आतमध्ये? फुकलेलं गवत। फुकलेलं गवत नाही ग, गवताचा भारा म्हणतात त्याला, भारा। ओ हाँ छान आहे। छान आहे की नाही? फर्स्ट क्लास। बघा आज तू डोक्यावर घेऊन असं 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 चालत जायचं घरात। चंदनला सांगते ना, तो करेल व्यवस्थित। दुसऱ्या कामाला पाठवलं मी, त्यामुळे हे तुलाच करायला लागणार सुनबाई। अहो पण मी हे कधीच केलं नाही आधी। पण प्रत्येक कामाची कधी ना कधी तरी सुरुवात करायला लागते। प्रत्येक वेळेला तुला सांगायला पाहिजे का? आज सुरुवात करूया आपण। कठीण दिसतंय हो। काही कठीण नाही। असं उचलायचं, डोक्यावर ठेवायचं, तर असं असं करायचं, चालत 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 गाडी आहे का नाही काय? चला 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 या। अहो नाही, ते हे रुततंय हो सगळं। नाही थोडासा रुतताय, पण म्हणून लगेच तो भारा टाकू नको। त्याची दोरी सुटली आणि सगळं इकडे तिकडे पसरलं तर सगळं तुला गोळा करायला लागेल। अवकाश नाही मी काय म्हणते, केस छान आहेत, खराब होतील हो। बरं अगदी बरं होतो का? माझी टोपी घाल। नको नको, टोपी खराब होईल। तू एक काम कर, ती ओढणी दे इकडे, अशी हातात घे। हा आणि त्या ओढणीची ना अशी असं करून जिलबी करायची। ती जिलबी अशी डोक्यावर ठेवायची। हा आणि मग ते उचलून त्याच्यावर टाक।
ए इकडे काय कामधंदा नाहीत ना तुला इकडे हे घे तुला डोकर ठेव चल डोकर ठेवायला मदत कर चला निघा चला 1 2 3 निघा 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 माझंच कामाला जायचं होतं या चंदनला. हा थेरडा आता गावातून रपेट काढेल. काय म्हणालीस नाही काही नाही जमतंय जमतंय. उत्तम चला चला वा दुकानात जायचा फेरा वाचला. मस्त चहा होता. काय दिव्या काय झालं? काय दिव्या विचारतो तू तुला अगं मी आलो असतो ना दिव्या. मारते काय वाचवा हे माझ्या नशिबात. चंदन येच तू घरी. सुहास नेलपेंट खराब झालं असतं ना. अगं पण तुझा मूड चांगला होणार आहे. काय गुड न्यूज आहे. ती शिवा या घरातून कायमची निघून जाणं हे ऐकणंच माझ्यासाठी गुड न्यूज राहिलंय. आता कळलं ना. मग आता असं समज की अशी आयती संधी तुझ्या समोर चालून आली. म्हणजे अगं आता आशूला फोनवरती बोलताना मी ऐकलं. त्याला त्या शिवाच्या मित्राचा फोन आला होता. तो आशूला असं सांगत होता की काही करून प्लीज शिवाला दहीहंडीला वस्तीत घेऊन ये. आशू काय म्हणाला? तो काय म्हणणार विचारात पडला. म्हणजे आशूला शिवाबद्दल काहीतरी वाटतंय. मूर्ख माणसा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे आता त्याला असं वाटतंय त्याला मी काय केलंय? फार्म हाऊसला जायची काही गरज होती? तू म्हणालास आणि मी तरी तुझं कशाला ऐकते ना मला कळतच नाही. अरे मूर्ख मी आशूकडून वचन घेतलं होतं. तो शिवाला या घरातून हकलवून लावणार होता. पण इथे आल्यानंतर काय बघते काय चालू आहे त्या दोघांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि ती शिवाय ना खूप चाप्टर मुलगी आहे. तिने बरोबर आशूला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय. झालं तुझं? तुझ्या लक्षात येते का हीच आयती संधी आपल्याकडे चालून आली आहे. काय बोलतोयस तू? नाही कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? अगं तुला कळत नाहीये. लक्षात घे. समजा आशू शिवाला वस्तीमध्ये दहीहंडीसाठी घेऊन गेलाच तर इकडे घरात सीताई केवढी चिडेल. हो करेक्ट बोलतोयस तू. नाही आपण ना आता एक काम करूया. आपण दोघं दोन्ही बाजूने आगीत तेल होतो. म्हणजे जे काही घडेल त्यात फायदा कोणाचा आहे? आपला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.